संसदेचे माझे सहकारी डॉक्टर अमोल कोल्हे, राष्ट्रवादीचे संघटनेचे अध्यक्ष संजय गाडगे, अन्य सहकारी आणि पत्रकार बंधू, बाहेरचा आवाज जरा कमी करा, बंद करा, बाहेर बोलू नका कोणी. आज खरं म्हणजे मी बऱ्याच वर्षातून या ठिकाणी आले. एक काळ असा होता की देशाच्या लोकसभेमध्ये या मतदारसंघातून मला जवळपास 4 वेळेला लोकांनी मताचा विक्रम करून लोकसभेमध्ये पाठवलं होतं. साहजिकच तेव्हा माझं येणं जाणं अधिक असायचं, पण अलीकडच्या काळामध्ये जबाबदाऱ्या वाढल्या त्या वेगळ्या होत्या. त्याच्यामुळे साहजिकच मी नित्यानं पूर्वीसारखं येऊ शकलो नाही. आज काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इकडं आल्याच्या नंतर आजच सकाळी मला संघटनेचे अध्यक्ष संजय गाडगे यांचा फोन आला की पत्रकारांना भेटायची इच्छा आहे आणि त्यासाठी म्हणून मी आज या ठिकाणी आलो. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आला त्यामुळे पहिल्यांदा तुमचंच मी या ठिकाणी स्वागत करतो. आजची परिस्थिती ही राज्याची देशाची एक वेगळी अशा प्रकारची आहे. सामान्य लोकांचे प्रश्न वाढत आहेत आणि केंद्राची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांना त्या प्रश्नाच्या संबंधीची आस्था नाही. त्याचं उदाहरणार्थ आपण बघतो आहोत तुमच्यापैकी अनेक जण झुसाठी वाहन अन्य वाहन वापरत असतील. साधारणतः दर दिवशी पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमती काही ना काहीतरी वाढल्या हे तिचं आपल्याला बघायला मिळतं. आजही वाढल्या, काल वाढल्या, परवा वाढल्या, असं कधी घडलं नाही. केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात येतं की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या किमतीचा प्रभाव आहे. पण मला आठवत आहे की 6 महिन्याच्या पूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या किमती एकदम खाली आल्या, पण केंद्र सरकारने या देशाच्या पेट्रोलच्या किमती कमी केल्या नाहीत किंवा जुन्याच्या पेट्रोल निर्माण करणाऱ्या देशांच्या किमती या खाली होत असताना इथं वर्ष किमती वाढत आहे. त्याचं महत्त्वाचं कारण पेट्रोल हे सरकारी उत्पन्न वाढवण्याचं साधन आहे हा दृष्टिकोन भाजपच्या सरकारने सध्या स्वीकारलेला आहे. मला आठवत आहे नरसिंगरावांचं जे नरसिंगराव नाही मनमोहन सिंगांचं सरकार होतं त्या सरकारमध्ये मी होतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलच्या किमती वाढल्या आणि म्हणून आम्हाला किमती वाढवायचा निकाल घ्यावा लागला. आणि हा निकाल घेतल्याच्या नंतर
10 दिवस लागोपाठ पार्लमेंटचं काम चालू न देण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीने विरोधी पक्ष नाही म्हणून त्या ठिकाणी घेतली होती. म्हणजे दुनियात किमती वाढल्या म्हणून किमती वाढवल्या तरी त्या ठिकाणी एक वेगळी भूमिका घेतली. आणि आज तोच पक्ष सत्तेवर असताना दर दिवसाला पेट्रोलच्या डिझेलच्या केरोसिनच्या किमती वाढवतोय आणि सामान्य माणसाला महागाईच्या संकटात अधिक ढकलण्याच्या संबंधीचं काम करतं. महाराष्ट्राचा विद्युत पुरवठा हा 3 प्रकारचा आहे. एक कोळशापासून वीज, दुसरा ज्याला आपण हायड्रो म्हणतो मोठ्या धरणाच्या पाण्यापासून वीज, आणि तिसरी औष्णिक अणुवीज वीज ही महाराष्ट्रात ताराफूल किंवा काही ठिकाणी तयार होते. आज विजेचे दर हे कमी करण्याच्यासाठी काही काळजी घेतली पाहिजे ही भूमिका राज्य सरकारने घेतली. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम हे कोळशाच्या किमती कमी करण्याच्या संबंधीचा आग्रह हा आपण त्या ठिकाणी धरला. पण आजच मी केंद्र सरकारचे त्या खात्याचे मंत्री महाराष्ट्राचे सचिव दानवे यांनी त्या ठिकाणी आपली मतं मांडली आणि सांगितलं की महाराष्ट्र सरकारकडनं 3,000 कोटी रुपयाचं कोळसा पुरवठा या संबंधीची रक्कम आहे ती आली नाही, त्यांच्याकडे थकबाकी आहे. आणि त्यामुळं आज केंद्र सरकारला अडचणीला तोंड द्यावं लागतं. मी माहिती घेतली 3,000 कोटीचं देणं आहे ही गोष्ट खरी आहे. त्याचे 1400 कोटी हे द्यायची व्यवस्था काल मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी केलेली आहे. ती आज उद्याची रक्कम जाईल. पण मी तुम्हाला दुसरा प्रश्न सांगत होतो की महाराष्ट्राच्याकडून कोळशाची किंमत द्यायला 10 ते 12 दिवस उशीर झाला म्हणून केंद्राचे मंत्री महाराष्ट्र सरकारवर आरोप करतात आणि दुसऱ्या बाजूला GST ज्याची रक्कम महाराष्ट्रातनं केंद्र सरकारने वसूल केलेली आहे ती 35,000 कोटीची आहे. ते 35,000 कोटीचं येणं महाराष्ट्राचं केंद्रापासून आहे आणि ते गेल्या काही महिन्याच्या पासून अद्याप देत नाही. एका बाजूनं 35,000 कोटी ही महाराष्ट्राची रक्कम आपण थकवायची आणि कोळशाच्या किमतीला 8 ते 10 दिवसात आम्ही या संबंधीची पूर्तता करतो काही रकमेची हे सांगितल्याच्या नंतर सुद्धा महाराष्ट्र सरकारवर दोषारोप करायचा ही गोष्ट काही योग्य नाही आणि ते दुर्दैवानं आज या ठिकाणी घडतंय. मी अनेक वर्ष बघितलंय. मला आता यंदाच्या वर्षी 54 वर्ष माझं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि देशाच्या संसदेमध्ये सतत राहून मी अनेक गव्हर्नमेंट बघितली, वेगवेगळी बघितली. वेगळी याचा अर्थ महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार, दिल्लीमध्ये हे अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं सरकार, कधी देवेगौडाचं सरकार, कधी गुजरातचं सरकार, अशी अनेक सरकारं आम्ही पाहिली. पण एक साधारणतः पथ्य अशी असायची की राज्य सरकारच्या प्रश्नाच्या कधी केंद्राचा दृष्टिकोन हा सहानुभूतीचा असायचा. तर आजचं हे सरकार, भारतीय जनता पार्टीचं सरकार, राज्यांना आणि विशेषतः तिचं नॉन BJP सरकार आहेत त्यांना काही ना काहीतरी करून दोषारोप करायचा किंवा आपल्या सत्तेचा वापर हा चुकीच्या पद्धतीने करायचा हा दृष्टिकोन सध्या स्वीकारलेला आहे आणि तो ठिकठिकाणी आम्हाला बघायला मिळतो. त्याची अनेक उदाहरणं मला या ठिकाणी सांगता येईल. आज
या देशामध्ये काही यंत्रणाशा आहेत, त्या यंत्रणाचा गैरवापर हा फजोफजी घेतला जातो. आता उदाहरणार्थ CBI, ED, इन्कम टॅक्स, नार्कोटिक्सच्या संबंधीची यंत्रणा, या सगळ्या गोष्टीच्या यंत्रणेचा वापर हा यथेच्छपणानं त्या राज्यातल्या विविध संस्थांच्यावर, व्यक्तींच्यावर, अधिकाऱ्यांच्यावर करण्याच्या उद्देशाची भूमिका आज केंद्राने घेतलेली आहे. CBI खरं म्हणजे तर त्या संबंधीचं धोरण वेगळं आहे. कोणत्याही राज्यामध्ये CBIला ॲक्शन घ्यायची असेल तर राज्य सरकारची पूर्व परवानगी ही घ्यावी लागते. महाराष्ट्रात ही परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला ॲक्शन घेता येत नाही, अशा प्रकारचं धोरण राज्य सरकारने स्वीकारलेलं होतं. पण अलीकडे काय दिसतंय, कुठल्याच एका राज्यात काही घडलं तर तिथं CBI गेल्यानंतर तिथे लागे धोरे हे महाराष्ट्रात आहेत असं दाखवून महाराष्ट्रात सुद्धा CBI त्या ठिकाणी सत्तेचा गैरवापर करून या ठिकाणी सरकारला अडचणीत आणण्याच्यासाठी प्रयत्न करतो. आपल्याकडे उदाहरणं देता येतील. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की आपल्या राज्यामध्ये मुंबईच्या पोलीस कमिशनरने त्यावेळेच्या गृहमंत्र्यांच्यावर काय आरोप केले. आरोप काय केले, 1, 2, 3, 4 त्यांनी आरोप केले. त्या आरोपाचं साधारणतः तथ्य काही कुणी बघितलं नाही, पण त्या आरोपामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून बाजारातून रक्कम गोळा करण्याच्या संबंधीच्या सूचना केल्या असं सांगितलं गेलं. ही तक्रार त्यावेळेच्या कमिशनर ऑफ पोलीस मुंबई यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे केली, माझ्याकडे केली. मी त्यांना विचारलं की तुम्ही ही तक्रार करता, जरूर चौकशी करू, पण हा आदेश दिला असं म्हणतात, त्याची कुठं अंमलबजावणी झाली का? त्यांनी स्वतः सांगितलं आम्ही करणार नाही आणि केली नाही. पण अंमलबजावणी केली नसताना वस्तुस्थिती असं खरंच सांगितलं का याची चौकशी व्हायची. अंमलबजावणी करून पैसे वसूल केले का, तर उत्तर नाही अशा प्रकारचं आहे. आणि काही ठिकाणी काही अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पैसे वसूल करण्याचं काम केलं अशा प्रकारची तक्रार ऐकायला मिळाली. या तक्रारी होती अनिल देशमुख यांना आम्ही सत्तेपासून बाजूला व्हायचा निर्णय घ्यायला सांगितलं आणि आम्ही सांगितलं आम्ही चौकशी करू, चौकशीत तुमची भूमिका वेगळी आणि सत्तेवर आधारित आहे हे कळलं तर तुमचा राजीनामा आम्ही परत देऊ, पण आज चौकशी होईपर्यंत तुम्हाला सत्तेवर थांबता येणार नाही. त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला. आता हे जे आयुक्त आहेत त्यांच्यावर लागोपाठ तक्रारी आणि आरोप रोज येत आहेत. त्यांच्या विरुद्ध काही खटले कोर्टात भरले. दुसऱ्याच विरुद्ध त्यांनी तक्रार केली, त्या गृहमंत्र्यांनी एका दिवसाच्या आत राजीनामा दिला, पण ही तक्रार करणारा कमिशनर पोलीस त्या दिवसापासून 8 दिवसापर्यंत कुठं गायब झाले याचा पत्ता लागत नाही. ते देशात आहेत का, देशाच्या बाहेर आहेत का, याचं काहीच चित्र दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की केंद्र सरकारची ही जबाबदारी आहे. केंद्राला कळवलं की तुमच्याकडे देश पातळीवरची यंत्रणा आहे, तुमच्याकडे बाहेरच्या देशात सुद्धा चौकशी करायची यंत्रणा आहे. कमिशनर पोलीसच्या लेवलचा अधिकारी गायब होतो ही गोष्ट गंभीर आहे, पण त्याच्या शोधाच्यासाठी केंद्राच्या यंत्रणेने काही पावलं टाकलीच अशा प्रकारचं चित्र त्या ठिकाणी दिसत नाही. आता दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो की आता मगाशी मी सांगितलं की CBIचा गैरवापर केला जातो, EDचा गैरवापर केला जातो.
इन्कम टॅक्सच्या संबंधीच्या यंत्रणेचा गैरवापर केला जातो. नार्कोटिक्सच्या यंत्रणेच्या संबंधीचा सुद्धा गैरवापर आज केला जातो. जे सरकार केंद्र सरकारच्या विचाराचं नाही, जिथं भाजपची सत्ता नाही, त्या सरकारला या यंत्रणेच्या माध्यमातून जी स्टॅबिलाइज करायचं, अस्थिर करायचं, हे त्याच्या माध्यमातून सूत्र आहे. आणि केंद्राची जबाबदारी की देशामध्ये स्टॅबिलिटी असली पाहिजे, स्थिर सरकार असली पाहिजे. पण ती जबाबदारीचं विस्मरण ठेवून आज महाराष्ट्रामध्ये किंवा आपण बघतो की तामिळनाडू तुमच्या वेस्ट बेंगॉलमध्ये जिथं भाजपची सरकार नाही तिथं या नात्या पद्धतीनं तिथली सरकारं ही डिस्टॅबिलाइज करण्याच्या संबंधीची पावलं टाकली जातात. आता आणखी दुसरी एक ऑर्गनायझेशन आहे आणि ती म्हणजे ईडी. आता ही ईडी खरं सांगायचं म्हणजे वर्ष 2 वर्षाच्या पूर्वी ईडी नावाची यंत्रणा आहे ही सुद्धा बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं. अलीकडे सतत त्या संस्थेचा वापर करून लोकप्रतिनिधींना एक प्रकारचं दडपणाखाली ठेवण्याची पावलं ही टाकायला लागलेली दिसतात असं दिसतं. आता उदाहरणार्थ भावना गवळी नावाच्या एक भगिनी 3 जाऊन लोकसभेचा निवड शिवसेनेच्या आणि त्यांच्या संबंधी काही आरोपाचे पत्र घेऊन ईडी त्यांच्या घरी जातात, त्यांच्याकडे छापे मारतात, त्यांच्यावर खटले असतात, त्यांना अटक करण्याच्या तयारीत आज आहेत. अशा प्रकारचं चित्र एका महिला खासदाराच्या संबंधी सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणखी अशी बरीच उदाहरणं सांगता येतील, काही मंत्र्यांच्या संबंधित सांगता येतील आणि परवा किंवा आणखीन काही मंत्री महाराष्ट्राचे त्यांच्या विरुद्ध सुद्धा ईडीने चौकशीचा ससेवारा हा चालू केलेला आहे. आणि शासनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मंत्र्यांच्यावर या प्रकारचे एक प्रकारचं दडपण किंवा दबाव आणण्याच्या संबंधीची कामगिरी आज त्या ठिकाणी केली जाते, ते चित्र आपल्याला बघायला मिळते. आता आणखीन एक यंत्रणा आहे, खरं सांगायचं म्हणजे ही सुद्धा फारशी माहीत नव्हती आणि ती म्हणजे नार्कोटिक्सच्या संबंधीची अंमली पदार्थ आणि त्या संबंधीची एक यंत्रणा. आणि आपण बघितलं की नवाबमध्ये राज्याचे एक मंत्री आहेत, त्यांच्या दाव्याच्या संबंधी त्यांना अटक केली, त्यांना 5-6 महिने तुरुंगात ठेवलं. ते सांगत होते कशाचा त्यांचा संबंध नाही, पण तरी या यंत्रणेच्या मार्फत त्यांना एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. नवाबमध्ये हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत आणि तो प्रवक्ता खूप वेळा केंद्र सरकारच्या भूमिकेच्या विरोधी काही मतं मांडतात आणि त्याला तुम्ही वृत्तपत्र, टेलिव्हिजन प्रतिनिधी त्याला महत्त्व देतात आणि त्यामुळं त्यांना त्रास देण्याच्यासाठी डायरेक्ट त्यांच्या हल्ला करता येत नाही म्हणून त्यांच्या दाव्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गेले काही महिने त्यांना त्या ठिकाणी तुरुंगात ठेवलं गेलं. त्यांचा आरोप केला गेला की काही ज्या आयटमला बंदी आहे असे आयटम त्यांच्याकडे सापडले होईल. सुदैवानं कालच 2-3 दिवसापूर्वी त्या संबंधीचा जामिनाचा निकाल लागला. निकालाचं पत्र हे माझ्याकडे आहे आणि त्या निकालामध्ये कोर्टाने सांगितलं की ज्या कारणाच्या साठी त्यांना अटक केली ते कारण म्हणजे एक गांजा हा जो पदार्थ ज्याला बंदी आहे तो त्यांच्याकडे सापडला असं म्हणतात. कोर्टाने निष्कर्ष काढला की जो त्यांच्याकडे सापडलेला पदार्थ आहे त्याची कोर्टाने संशोधन करणाऱ्या यंत्रणेच्या मार्फत चौकशी केली आणि त्या यंत्रणेनं हा गांजा नव्हता, ही एक प्रकारची वनस्पती होती आणि ती वनस्पती म्हणजे गांजा नव्हे. आणि त्यामुळं कोर्ट या निष्कर्षाशी आलं की गांजा म्हणून 6 महिने
गांजा ही वस्तुस्थिती नसताना त्या तुरुंगात टाकण्याचं काम हे त्या एजन्सीने केलं आणि म्हणून त्याला जामिनात सोडण्याच्या संबंधीचा निर्णय काल घेतला. आता या नार्कोटिक्सच्या नावानं कुणाच्याही खिशात उद्याच्या काहीतरी टाकलं आणि तुमच्याकडे हे सापडलं आणि ते आधी त्याच्यावर बंदी असा निष्कर्ष काढला की एक 6 महिने 8 महिने 10 महिने माणूस तुरुंगात जातो. म्हणजे सरळ ह्या ठिकाणी